धिक्कार असो, धिक्कार असो. या निष्क्रिय सरकारचं करायचं काय? या निष्क्रिय सरकारचं करायचं काय? नष्ट करा, नष्ट करा अवैध दारू, नष्ट करा, नष्ट करा, नष्ट करा, नष्ट करा, नष्ट करा. मी खरं तर या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहरातील निष्क्रिय प्रशासनाचा आणि भारतीय जनता पक्षाचे सत्ताधारी आमदार आणि सत्ताधारी नगरसेवक या सगळ्यांचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडनं जमलेलो आहोत. खरं तर आपण पाहिलं असेल की ज्या पद्धतीने या निष्पाप लोकांचा बळी देण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. आज या ठिकाणी जेव्हा माहिती घेतली जाते तेव्हा आजूबाजूच्या चौकामध्ये दबक्या आवाजात बोललं जाते की या सगळ्याला कुठंतरी सत्ताधारी लोकांचा आश्रय आहे की काय, आणि त्यांच्या दबावाला या ठिकाणी प्रशासन बळी पडते आणि म्हणून प्रशासनाला इच्छा असून देखील या सगळ्या अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचं शक्य प्रशासनाला होत नाही. आम्ही आत्ता थोड्या वेळापूर्वीच या ठिकाणी अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड साहेब यांची देखील भेट घेतली आणि साहेबांना देखील आम्ही या ठिकाणची स्थानिक परिस्थिती समजावून सांगितलेली आहे आणि त्यांनी आम्हाला आश्वासित केले की या ठिकाणी आम्ही स्थानिक पातळीवर ज्या कोणाच्या चुका झाल्या असतील, मग ते दारू निर्मिती करणारे लोक असू, विक्रेते असू, ही दारू वितरण करणारे लोक असू, आणि या सगळ्यांना अवैध पद्धतीला दबाव टाकून जे लोक प्रशासनाला कारवाई करून देत नाहीत, या सगळ्यांची निष्पक्ष चौकशी होऊन यांना अटक झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. तुम्ही राजीनाम्याची मागणी करत आहात का गृहमंत्र्यांच्या वगैरे? हो, गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची आम्ही मागणी करतोय, कारण आपण सर्वजण पाहतोय की महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून वारंवार वेगवेगळ्या घटना घडत आहेत. अगदी पुण्यामधली कोयता गँग असू दे, भर दिवसा खून मारामाऱ्या होत आहेत, राज्यांमध्ये महिला अत्याचारांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. नसरापूरची आपण घटना पाहिली असेल, काल परवा एक रिपोर्ट आला, पुणे शहरामध्ये जवळपास 123 महिला या ठिकाणी बेपत्ता झालेल्या आहेत आणि वारंवार ड्रग्सच्या घटना समोर येत आहेत. गांजा सर्रास विक्री चालू आहे आणि आज अवैध दारू विक्री झाली आणि तयार झालं याचा पुरावा आज या ठिकाणी आलेला आहे. लोक मृत्युमुखी पडलेली, आणि याला सर्वस्वी जबाबदार कोण असतील तर या राज्याचे निष्क्रिय गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे जबाबदार आहेत. म्हणून आमची मागणी आहे की फडणवीसांनी राजीनामा दिला पाहिजे.